तर हा माझा पहिला धडा होता जीवनाचा, जिथं की नेव्हर गिव्ह अप. म्हणून तेव्हा दिवशी मला लक्षात आलं की टीम वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. तुम्हाला दररोज सकाळी उठून तुमच्या सर्वायवलसाठी लढायचं आहे, तुमच्या अस्तित्वासाठी लढायचं आहे. तसंच आर्मीमध्ये सुद्धा आम्ही दर उठायचो आणि आपल्या सर्वायवल, आपल्या जीवासाठी आम्ही लढायचो. मला जेव्हा खबर आली होती एका गावामध्ये 3 आतंकवादी आहेत, त्या आतंकवादी तिथनं फायर करत दंडनात ते खालीच्या गावात खालच्या महलात पळून गेले. आणि त्या फाटीमध्ये मला काहीतरी लक्षात आलं की कोणीतरी आहे. म्हणून आम्ही ओपनमध्ये होतो, तोपर्यंत आतंकवादींनी दंडनात फायर सुरू केला. एक आतंकवादी माझ्याकडे उडी मारला आणि त्याने एक ग्रेनेड टाकलं माझ्याकडे. चॅलेंजेस मेक लाईफ टफ, बट अचिव्हिंग चॅलेंजेस मेक लाईफ मोर मिनिंगफुल. थेट राष्ट्रपती APJ कलामकडनं शौर्यचक्र आणि सेनापदक घेतलेला आहे. जय हिंद मित्रांनो, मी कर्नल सचिन रंधाळे, शौर्यचक्र सेनापदक. भारतीय सेनेमध्ये 24 वर्ष मी सेवा केली आणि आता मी सेवानिवृत्त होऊन इथं पुण्यामध्ये काम करत आहे. मित्रांनो, मी एका छोट्याशा गावातनं माझा हा प्रवास सुरू झालेला आहे. माझं गाव धनेगाव शिऊर इथनं मी स्टार्ट केला आणि थेट मी राष्ट्रपती APJ कलामकडनं शौर्यचक्र आणि सेनापदक घेतलेला आहे. गावातनं मी पहिला माझा जो स्ट्रगल किंवा पहिला माझी पायरी जी होती, ती होती सातारा सैनिक स्कूल जॉइन करणे. त्यासाठी मला माझ्या आईने फार तयारी करून घेतली आणि मी सातारा सैनिक स्कूलची परीक्षा पास केली. आणि सैनिक स्कूलमध्ये जॉइन केल्यानंतर तिथले वेगळे चॅलेंजेस होते. तिथं फार कठीण ट्रेनिंग, दररोज सकाळी उठणे, पळणे, PT, ड्रिल, अभ्यास आणि त्यात स्पोर्ट्स. आणि त्याहूनही एक अधिक मला कठीण वाटत होतं, ते होतं की स्टेजवरती बोलता आले पाहिजे. प्रत्येक मुलांना ज्याला ऑफिसर व्हायचं आहे, कम्युनिकेशन स्किल्स फार महत्त्वाचे होते. मग त्या कम्युनिकेशन स्किल्स शिकण्यासाठी मी शाळेमध्ये डिबेट आणि वादविवाद प्रतियोगितामध्ये हिस्सा घ्यायचा प्रयत्न करत होता. आणि दरवेळेस मी जाऊन तयारी करायचो आणि आमच्या सरांसमोर म्हणून दाखवायचो आणि मी दरवेळेस रिजेक्ट व्हायचो. मला सिलेक्ट नाही करायचे. पण मी जिद्द सोडली नाही. नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड ह्यामुळे परत मी तयारी करायचो, परत जायचो. असं मला 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी कधीच मला सिलेक्ट केलं गेलं नाही. पण 12वीमध्ये मला सिलेक्ट केलं गेलं आणि 12वीमध्ये वादविवाद प्रतियोगितामध्ये मी हिस्सा घेतला आणि मी त्यामध्ये 7वा आलो. पण त्यामुळं, त्या घटनेमुळं माझ्या जीवनामध्ये कुठंही स्टेजवरती किंवा कुठंही इंटरव्ह्यूसाठी बोलण्यासाठी मला कधीही भीती वाटली नाही. ते स्टेज फिअर माझा गेला. तर हा माझा पहिला धडा होता जीवनाचा, जिथं की नेव्हर गिव्ह अप, म्हणजे कधीही तुमची जिद्द सोडायची नाही. ही माझा पहिला लेसन होता. त्यानंतर मी सातारा सैनिक स्कूलचे असे भरपूर किस्से आहेत, पण हा एक महत्त्वाचा किस्सा मला असं वाटतं सांगावं, शेअर करावं. त्यानंतर मी NDA जॉइन केला. NDAमध्ये सुद्धा ट्रेनिंगमध्ये फार कडाक्याची ट्रेनिंग, फार मेहनत, फार मेंटली टफनेस, या सगळ्या गोष्टी तिथं मला अनुभव करता आल्या. त्यामध्ये रोज सकाळी उठणे आणि परत ते ड्रिल, PT सगळ्या गोष्टी, त्यासोबत आम्हाला फार पनिशमेंट भेटायच्या. काही पनिशमेंट अशा होत्या, की सिंहगडला जाऊन तुम्ही टच करा आणि परत या NDAतनं. 15 किलोमीटर जाणे, 12 किलोमीटर जाणे, 12 किलोमीटर परत येणे. असे काही-काही पनिशमेंट होत्या, शिक्षा होत्या. त्यामध्ये NDAमध्ये एक असा किस्सा होता माझा, की आम्ही कॅम्प करतो. मिलिटरीचे कॅम्प असतात. पण कॅम्पमध्ये आम्हाला जेव्हा पाठवतात, कॅम्पमध्ये पाठवतात तेव्हा आम्हाला ते पूर्णच्या पूर्ण टीम परत बेसवरती यायचं असते आणि ते आम्हाला 25 ते 50 किलोमीटर मागे सोडतात आणि वेगवेगळे पॉईंट देतात. त्या पॉईंटमध्ये येते वेळेस आम्हाला पूर्ण टीमला घेऊन यायचं असतं. त्यामध्ये टीमला जेव्हा घेऊन येत असतो, तेव्हा आमच्या टीममध्ये ते 10 ते 12 मुलं असतात. 2 ग्रुप करून आम्ही मॅप रीडिंग, म्हणजे मॅप बघायचं आणि रात्री चालायचं. त्या पॉईंटला हिट करायचं. त्या पॉईंटला हिट करून आपले तिथं जो उस्ताद असतो त्याला आपले रिपोर्ट करायचे, की आमची पूर्ण मुलं व्यवस्थित आहेत, आमचे रायफल व्यवस्थित आहेत, आमचे पिट्ठू व्यवस्थित आहेत आणि करत पुढच्या पॉईंटला आम्ही जायचो. असं करत असताना दुसऱ्या-तिसऱ्या पॉईंटलाच आमचे 6 पॉईंट असायचे. ते 50 किलोमीटरमध्ये. ते दुसऱ्याच पॉईंटला आमच्या एका मित्राला आणि आमच्या 2 मुलांना थोडंसं त्रास व्हायला लागलं, त्याच्या पायाला लागलं. आणि ते करत असताना आमच्या लक्षात आलं, की आम्ही सगळेजण पुढे जाऊ शकत नाहीत.
मग आमची स्पीड स्लो होणार आहे. त्यामुळं मी आणि माझ्या मित्रांनी डिसाईड केलं, की त्याची रायफल आणि त्याचा पिट्ठू, मी त्याची रायफल घेतली आणि दुसऱ्या मुलाने त्याचा पिट्ठू घेतला. असं करत माझ्याकडे 2 रायफली आणि माझं स्वतःचं सामान घेऊन आम्ही पूर्ण रेस कंप्लीट केली. ह्यामधून हे सांगायचं तुम्हाला मित्रांनो, की एकीचा कसा बळ असतो, की सगळ्यांनी मिळून कसं टीमवर्क म्हणून काम करायचं असतो. एकट्यानं काही होत नाही. कारण की मिलिटरीमध्ये सगळंच जे असतं ते टीमवर्कसाठी असतं. म्हणून त्या दिवशी मला लक्षात आलं, की टीम वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. हे दुसरा माझा धडा मी तिथे शिकलेला आहे. तिसरा किस्सा मी तुम्हाला सांगू इच्छितो दोस्तांनो. जेव्हा मी मिलिटरीमध्ये अधिकारी बनलो 21व्या वर्षी, त्या वर्षी मला फार आनंद झाला आणि जेव्हा मी युनिटमध्ये गेलो, तिथंही मला सांगण्यात आलं, की तुम्ही जवानासोबत राहायला पाहिजे आणि ॲज अ ऑफिसर मी जवानासोबत त्यांच्यासोबत राहायला लागलो, की कारण नंतर मला लक्षात आलं, त्यांच्यासोबत राहून त्यांच्यासोबत कसं राहतात, कसं लाईनमध्ये जेवण करतात, कसं त्यांच्या चॅलेंजेस आहेत डे टू डेच्या सकाळी 4ला उठून ते रात्री 11पर्यंत ते कामच करत असतात. मग हे ॲज अ ऑफिसर मी ते अनुभवलं आणि ते अनुभवत असताना माझ्या तेव्हा लक्षात आलं, की तुम्हीही जर ऑफिसर म्हणत असाल, तर तुम्हाला जमिनीवरची हालत, जमिनीवरच्या लोकांची तुम्हाला प्रसंग आणि त्यांचे चॅलेंजेस तुम्हाला माहीत पाहिजे. मगच तुम्ही ऑफिसर बनू शकता. मग 3 महिन्यानंतर मला त्यांनी ऑफिसरच्या जे अकोमोडेशन असेल तिथे शिफ्ट केलं. पण तिथं मला शिकायला मिळालं, की तुम्ही दररोज स्वतःचे जेव्हा काम करत असता, तो जमिनीवरचा जो माणूस आहे, त्याची पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे ग्राउंडवरती जे काम करणार आहेत, ते पण तुम्ही त्यांच्यासोबत जोडले पाहिजे. आणखीन एक किस्सा आहे काश्मीरचा. जेव्हा मी काश्मीरला पोस्टेड होतो, तर दररोज सकाळी उठायचो आणि दररोज आतंकवाद्याच्या शोधामध्ये आम्ही जायचो. आम्हाला टास्क दिलेला होता, की ह्या-ह्या एरियामध्ये कुपवाडा जिल्ह्यामध्ये तुम्हाला आतंकवाद्याचं नस्तनाबूत करायचं आहे. तेव्हा मी मित्रांनो, हे माझ्या लक्षात आलं होतं, की तुम्ही चाहे आतंकवादी आहेत किंवा तुम्ही ऑफिसर आहेत. तुम्हाला दररोज सकाळी उठून तुमच्या सर्व्हायव्हलसाठी लढायचं आहे. तुमच्या अस्तित्वासाठी लढायचं आहे. जंगलामध्ये जेव्हा एक सिंह उठतो आणि विचार करतो, की मला दुसऱ्या हरणापेक्षा इतकं फास्ट पळायचंय, की मग त्या हरणाला मी पकडलं पाहिजे. आणि दुसरीकडे हरण उठतो आणि त्याला विचार विचार करतो हरण, की मला इतकं फास्ट पळायचंय, की मला त्या सिंहापेक्षा फास्ट पळून मला त्याच्यावरनं जीव वाचवायचा आहे. दोघं उठतात आणि दोघांना जीव वाचवायचं असतं. तसंच आर्मीमध्ये सुद्धा आम्ही दररोज उठायचो आणि आपल्या सर्व्हायव्हल, आपल्या जीवासाठी आम्ही लढायचो. तेव्हा एका किस्स्यामध्ये मला जेव्हा खबर आली होती, एका गावामध्ये 3 आतंकवादी आहेत आणि त्या आतंकवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी माझ्या टीमला मी घेऊन तिथं हजर झालो. त्यामध्ये ते प्लॅनिंग, त्या पूर्ण ऑपरेशनची प्लॅनिंग मला आमच्या कमांडिंग ऑफिसरने दिली होती. मी ती पूर्ण प्लॅनिंग केली आणि ते पूर्ण प्लॅनिंग करत असताना मी माझ्या टीमला सांगितलं होतं, की पूर्वेकडनं आणि पश्चिमेकडनं तुम्ही टीम कव्हर करा. नॉर्थला मी येणार आहे, माझी टीम येणार आहे आणि दक्षिणेला दुसरी टीम येणार आहे. सगळ्यांना मी रेडिओ सेटवरती प्लॅनिंग करून सगळ्यांना आदेश दिले आणि सगळ्या टीम हळू क्लोज व्हायला लागल्या त्या गावामध्ये, जेव्हा मी तिथं सांगितलं होतं. मग त्या गावामध्ये आम्ही घेराबंदी केली आणि सरळ माझी टीम घेऊन मी त्या 3 घराकडे निघालो, जिथं आतंकवादी बसले होते. पण जेव्हा मी तिथं निघालो, ते आतंकवादी तिथनं फायर करत दणदणाट ते खालीच्या गावात खालच्या मोहल्ल्यात पळून गेले. आम्ही परत स्वतःला रिओरिएंट केलं. परत सिच्युएशन चेंज झाली. आता इथे सिच्युएशन चेंज झाल्यामुळं मी परत गावकऱ्यांना बाहेर काढलं. सगळ्यांना एका पंचायत समिती तिथे बसवलं आणि आमच्या सीनियरना सांगितलं, तुम्ही त्यांची विचारपूस करा. मग त्या विचारपूस करण्यामध्ये ह्यानी मी तिकडे निघालो, जिथं त्या घरामध्ये आतंकवादी घुसले होते. एकाला विचारलं, "कुठल्या घरात आहेत?" त्याने सांगितलं, की "या घरात आहेत." मग त्या घराला पूर्ण आम्ही वेढा घातला. परत त्याच्यामध्ये पूर्ण सर्च केलं. पूर्ण त्याच्या घरची छानबीन केली. मग त्यात आत काही आम्हाला सापडलं नाही. मग आम्ही बाहेर आलो. मग परत त्या व्यक्तीला विचारलं, ज्याने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती, "कुठल्या घरात आहेत?" त्याने म्हटलं, "त्याच घरात आहेत."
माझ्या डोक्यात प्रश्न पडला, अरे जर त्याच घरात असतील, तर मग कसं आपल्याला सापडत नाहीत. पण आम्ही जेव्हा थोडंसं बाहेर आलो होतो, जसं आपल्या गावामध्ये छोटासा एक गोठा असतो, तसंच एक कोंबडी ठेवायचा खाना असतो, रखाना. ते पायऱ्याच्या खाली त्यांनी कोंबडी ठेवायचा छोटासा एक हे बनवला होता लाकडाचा स्तंभ. मग त्या लाकडाच्या बॉक्सच्या ह्याच्यामध्ये मला थोडं फटीमध्ये काहीतरी दिसलं आणि त्या फटीमध्ये मला काहीतरी लक्षात आलं, की कोणीतरी आहे. म्हणून आम्ही ओपनमध्ये होतो आणि लगेच मी निर्णय घेतला, की आपण थोडंसं मागे होऊन एका झाडाची आड घेऊन आपण पोझिशन घेतलं पाहिजे. कारण की आपण ओपनमध्ये आहे आणि मी त्यांना लगेच माझ्या जवानांना अलर्ट केलं. म्हटलं, "अरे, इथे कोणीच नाही आहे. आपण मागे येऊया." आम्ही मागे आलो. पोझिशन घेतली झाडाच्या तिथं, झाडाच्या आडोशाला आणि त्या दिशेला आम्ही एम केलं. जेव्हा मी एम करत होतो आणि मी सांगत होतो, की रॉकेट लॉन्चरला बोलवा, तोपर्यंत आतंकवादींनी दणदणाट फायर सुरू केला. जेव्हा त्यांनी फायर सुरू केला, काही गोळ्या माझ्या ज्या झाडाला मी बसलो होतो तिथं लागल्या आणि तिथनंच एका आतंकवाद्याला कंठस्नान घातलं. ते बाहेर निघत होते प्रयत्न करत होते. 2 आतंकवादी घरामध्ये घुसले. तर एक तिथंच आम्ही ठार केला आणि 2 आत घुसले. तर आता 2ला आम्हाला संपवायचं होतं. हे ऑपरेशन आम्ही सकाळी 11ला सुरू केलं होतं. आता 2 ते 3 वाजत होते. आम्ही इकडनं फायर करतोय, आतंकवादी दुसऱ्या खिडकीमध्ये जातात. तिकडनं फायर करतोय, तिसऱ्या खिडकीमध्ये जातात. ते गोल-गोल फिरत होते ते आणि आम्हाला आत जायचं की नाही हे आमचा फार विचार दुर्लभ होता, की जाऊ या न जाऊ. आत गेलं तर तो मारणार आम्हाला. त्यापेक्षा आम्ही त्याला कसं बाहेर काढायचं हे आमचं प्लॅनिंग चाललं होतं. माझं प्लॅनिंग चाललं होतं. म्हणून मी माझ्या टीमला सांगितलं, की तुम्ही एका साइडनं फुल फायर असॉल्ट टाका. फुल फायर असॉल्ट म्हणजे पूर्णच्या पूर्ण तुम्ही मोठे-मोठे जे वेपन्स आहेत, रॉकेट लॉन्चर, मिलिटरी मशीन गन, मीडियम मशीन गन, हे सगळं लाईट मशीन गन तुम्ही ह्या साइडनं फायर करा. म्हणजे दुसऱ्या साइडला ती उडी मारतील किंवा दुसऱ्या साइडला ते बाहेर पडायचा प्रयत्न करतील. मी माझी जागा चेंज केली आणि तिथं पोझिशन घेतलं मागच्या बाजूला आणि कव्हर करत होतं घर आणि पुढच्या पार्टीला सांगितलं रेडिओ सेटवरती तुम्ही पूर्ण फायर करा. जेव्हा त्यांनी फायर केला, फायर झाल्या-झाल्या एक आतंकवादी माझ्याकडे उडी मारला आणि त्यांनी एक ग्रेनेड टाकलं माझ्याकडे आणि ती मला लक्षात आलं नाही. कारण माझा एम त्या आतंकवाद्यावरती होता आणि तो ग्रेनेड माझ्या साईडला येऊन पडला मला लक्षात नाही. मी त्या आतंकवाद्याला तिथंच कंठस्नान घातलं दुसऱ्या आतंकवाद्याला आणि तिसरा जो होता जंप करत होता त्याला माझ्या टीमनं तिथंच ठोकला. तर असं दुसरा आतंकवादी ठोकला पण मला लागलं मार हे मला लक्षातच आलं नाही. कारण की माझं एम लक्ष्यकडे होतं. माय फोकस वॉज ऑन द एनिमी. माझं फोकस आतंकवाद्यावरती होतं. ह्याच्यावरून तुम्हाला सांगू इच्छितो, तुमचा जर फोकस क्लिअर असेल, तुमचा एम क्लिअर असेल, तुम्हाला ते टार्गेट 100% सक्सेस मिळणार आहे आणि तिथं मला सक्सेस मिळाला. हा एक तुमच्या त्यातनं मी तुम्हाला किस्सा सांगू शकतो. मला मार लागला. तिथनं मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं आणि मग 1-2 महिने मी हॉस्पिटलमध्ये राहिलो आणि मी परत ऑपरेशनसाठी आलो. हे सांगायची इच्छा एकच आहे तुम्हाला मित्रांनो, की तुमचा जर एम क्लिअर असेल, फोकस क्लिअर असेल, तुम्ही काही अचीव्ह करू तुमच्या मरणाला सुद्धा न घाबरता तुम्ही आपलं एम अचीव्ह करू शकता. शेवटी हे माझे छोटे-मोठे अनुभव आहेत, असे भरपूर अनुभव आहेत. मित्रांनो, मी रिटायरमेंट झाल्यानंतर पण मला फार अनुभव आलेले आहेत. इथं सुद्धा मी रिटायरमेंट झालो आणि माझी फार इच्छा होती, की मुलांना एक छोटंसं मार्गदर्शन केलं पाहिजे. मी स्वतः एका खेडेगावातून येऊन अधिकारी बनलेलो आहे. मला वाटतं, की असेच आपल्या महाराष्ट्राचे छोटे खेड्याचे किंवा छोट्या शहराचे मुलांना मी मार्गदर्शन करू आणि त्यांना पण अधिकारी बनवू असं माझी इच्छा होती. म्हणून मी छोटीशी अकॅडमी स्टार्ट केली. छोटंसं मार्गदर्शन केंद्र स्टार्ट केलं. ह्यामध्ये फार मला चॅलेंजेस भेटल्या. मला फार अनुभव आले. इथं असा अनुभव आले सिव्हिलमध्ये, की डिसिप्लिन काहीच नाही इथं. कोणी तुम्हाला म्हणतो हो किंवा नाही, क्लॅरिटी नसते. इथं सगळं हो आणि नाहीच्या मधलं आहे. म्हणजे सांगतो, करतो असा अनुभव आहेत माझे इथं. आणि ह्याच्यामध्ये असताना मला कोणीही मदत करत नव्हते. म्हणून माझी रिटायरमेंटची जी माझी पेन्शन होती, ते घेऊन मी छोटंसं इन्स्टिट्यूट स्टार्ट केली. मला माहीत होतं, की हे फार स्ट्रगल आहे, फार चॅलेंजिंग आहे. पण मला सोसायटीला काहीतरी परत द्यायचं आहे. माझ्या समाजाला मला काहीतरी परत द्यायचं आहे. म्हणून हे मी स्टार्ट केलेलं आहे. आणि त्यात पहिल्या 2 वर्षातच इतकी आम्ही मेहनत केली. आता डिटेलमध्ये सांगत नाही. मेहनत केली आणि मला स्वतः घराकडनं सुद्धा विरोध होता, की "तू स्वतःचे पैसे लावून काय बिझनेस स्टार्ट करतोयस?" पण मी हे केलं. आणि त्यानंतर पहिल्या 2 वर्षातच माझ्या अकॅडमीचे, माझ्या इन्स्टिट्यूटचे मुलं फर्स्ट आला. माझा इन्स्टिट्यूटचा मुलगा
श्रवण धायगुडे फर्स्ट येऊन तो NDA जॉइन केलेला आहे. आणि एक मुलगी नक्षत्रा तिने एफ-कॅट जॉइन केली, ती पण फर्स्ट आलेली आहे. असं पहिल्याच 2 वर्षात या 3 वर्षामध्ये माझ्याकडे 17 ते 18 कॅडेट्स ऑफिसर्स बनलेले आहेत. हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. तर एकच सांगू इच्छितो शेवटी, की जीवन हे एक स्ट्रगल आहे. ज़िंदगी हर कदम एक जंग है. जीवन संघर्ष है. बिना संघर्ष के जीवन में कोई मज़ा नहीं है. इसीलिए चैलेंजेस मेक लाइफ टफ, बट अचीविंग चॅलेंजेस मेक लाईफ मोर मीनिंगफुल. संघर्षामुळं तुमच्या जीवनाला एक मार्ग मिळतो, जीवनामध्ये एक आनंद येतो. लाईफ फुल ऑफ चॅलेंजेस इज ऑलवेज गुड. जीवनामध्ये संघर्ष हे चांगलंच असतं, की त्याच्यामधनंच खरा हिरो, खरा योद्धा बाहेर पडतो. जो संघर्ष करू शकतो, तोच खरा योद्धा आहे. जिंदगी एक जंग है. थँक यू. जय हिंद.